आणि राज्यात आज शेवटचा टप्पा आहे। 13 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। मुंबईतील 6 जागांवर मतदान होतंय। महायुतीसाठी हे वातावरण सकारात्मक असणार आहे, कारण पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीचा सकारात्मक प्रभाव आता पडताना दिसतोय। एक एक टप्पा पार करत आता लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी आज देशात मतदान पार पडायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात मुंबईतील पूर्ण 6च्या 6 मतदारसंघात मतदान होत आहे आणि यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, त्याचबरोबर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे। याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी आणि त्याचबरोबर भिवंडी अशा 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडतंय। महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अभिनेते राजकारणी भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, त्याचबरोबर यामिनी जाधव, खासदार राहुल शेवाळे, त्याचबरोबर अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल कीर्तिकर, श्रीकांत शिंदे आणि हेमंत तुकाराम गोडसे यांचा समावेश आहे। तर महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यात सर्वांच्या नजरा या उमेदवारांवर असतील, कारण हा शेवटचा टप्पा आणि शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची आता प्रतिष्ठा पडायला लागली आहे। राज्यात शेवटचा हा टप्पा 13 मतदारसंघात मतदान पार पडतंय। सुरुवात झालेली आहे मतदानाला। मुंबईतील 6 जागांवर मतदान पार पडतंय। तर महायुतीसाठी वातावरण सकारात्मक असणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः कित्येक दिवस या प्रचारासाठी, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात होते, महाराष्ट्र दौरे करत होते। त्याचबरोबर मुंबईत भव्य असा रोड शो त्यांचा पार पडला होता।